हॅलो गाईज, नमस्कार सर्वांना. आज आहे माझा बर्थडे. चाललोय चिरनेरच्या गणपतीला भेट द्यायला. दर्शन घेवायला. रस्त्याच्या काही जास्त क्लिप्स काढल्या नाही, कारण की तोच खतरनाक रस्ता तुम्हाला माहितीच असतं. नुसतं खड्डं पक्की धूल. त्यापेक्षा विचार केला की तुम्हाला छोटीशी क्लिप काढून दाखवते. आणि आम्ही आता ते रस्त्याला डायरेक्टली पोहोचल्यावर जे मंदिर आहे तुम्ही बघू शकता. आता पहिली कमानी दिसेल तुम्हाला. गाईज, आम्ही फायनली पोहोचलो चिरनेरचा महागणपती. आम्ही मॅप फॉलो करून आलो. सॉलिड रस्ता आहे हा. मागं तलाव, तिथे गणपतीची मूर्ती सापडली होती. चला दर्शन घेऊया मग. चला जाऊया आतमध्ये. दर्शन करून झालं आता आमचं. दर्शन केल्यानंतर इकडली गावकऱ्यांची जी हिस्ट्री आहे ती आता तुम्हाला आम्ही दाखवतो. असं एक मेमोरियल सारखं त्यांनी बनवलं, हिस्ट्री वगैरे सांगायला गावकऱ्यांची. वट पौर्णिमेला गर्दी होणार आहे ना या. पौर्णिमेला कोणता असं शूट बीट करत असेल, फुल भारी असं येऊ शकता. आता अंशी आम्ही डायरेक्ट घरात चाललेलो, पण अचानक विचार केला उरण बीच तर जवळच आहे ना, मग चला फिरून येऊ जरा असं उरणला. आता शहाणपणा करायला आम्ही उरणला आलो, पण आहुरी गरमी होती ना की आमची हालत खराब झाली. शेवटी आम्ही डिसाईड केला चाललो घरी. आम्ही घरी पोचल्यावरती आमची थोडीशी ना मित्रमंडळी आली ती केक बीट कट करायला. तर आमचं ते सगळं करून झालं. तुम्ही बघू शकता की मस्तपैकी आम्ही केक खातो आता जायचंच सगळी घरा निघाली ना माझी मित्र, तर आम्ही विचार केला बाहेर जाऊन आम्ही डिनर करू. तर आम्ही हायवे ब्रेकला आलो कारगरला. मग परत एकदा केक कटिंग झाली. पोंड्याला खावायला दिला, पोंड्याने मला खावायला दिला. आता पुढची क्लिपमध्ये ऐका. बाहेर आलो जेवायला, म्हणजे केक कट करायला. ते शॉर्ट्स व्हिडिओमध्ये बघू शकता. बघा आमचे एम्प्टी आहेत अजून 2 प्लेट्स. आम्हाला भरपूर जास्त भूक लागले. कधी पण ना तुम्ही हॉटेल्समध्ये याल ना, तर तुम्हाला ना प्लेट्स आधी सर्व करून ठेवतात. जेवण तुम्हाला भेटतं 15 मिनिटानंतर, पण तुम्हाला एक अशी हाईप क्रिएट करून देतात की बाय आता जेवण येणार आहे, आता जेवण येणार आहोत. मग आता मी काय करायचं तुमच्या हिशोबाने. ते मिस्टर इंडियामध्ये काय पोर अशी करतात, वाजवतात टाटल्या. बोलताच एक फर्स्ट आमचा म्हणजे स्टार्टर आला. ते शब्दमकी मोठी आहे. जेवून झाला जस्ट आता येऊन मी जंगल बघून येतो. जंगलात तो जंगलाने दरवाजा भेटलाय, जो खोलल्यानंतर अदृश्य होऊन जाईल. जी कोणी पुरुष असेल त्यांना आयुष्यात कठीणाई काय असेल तर हा दरवाजा शोधा आणि अदृश्य होऊन जावा. नाहीये दरवाजाची माझी खजिना. आम्ही सगळीकडे फिरलो. तुम्ही बघला असेल मिनी ब्लॉग. आम्हाला बिलकुल पाऊस नाही भेटला आणि आमची इच्छा होती का पाऊस पडावा. आम्ही घरा येऊन आता विचार केला की चला भिजलो जाऊ. गोष्टीचा रिग्रेट ठेवू नका. बघा तर गाईस, तुम्ही आता बघला सर आम्ही कच्ची मजा केली. रील्स पण काढलं, पक्का सारं व्हिडिओज वगैरे काढलं. आणि आता पक्का लेट झालंय कारण आम्ही 12 वाजताच घराची निघलेलो. मग आता आम्ही चाललो घरा. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा माझ्या युट्यूब चॅनलला.